राम मुंडे यांनी स्टिंग, रेडबुल सारख्या एनर्जी ड्रिंकचा बाजार लुटवलाय. अखेर या कंपन्या आता सरळ सरळ बंद पडताना दिसत आहेत. तुकाराम मुंडे यांनी खरं तर खूप मोठं आणि चुकीचं काम केलंय. कारण आपल्या देशातल्या तरुणांना फक्त असं वाटत होतं की स्टिंग आणि रेडबुल पेलं तर आपल्या अंगात एनर्जी येईल. अखेर ते स्टिंग किती कॅफिन कंटेंट करत होतं आणि ते पिऊन आपण स्वतःत एनर्जी आल्याचं सांगत होतो. परंतु ही बाब कुणाच्या लक्षात नाही आली. अखेर तुकाराम मुंडे यांनी काय केलंय, कुठला नवीन नियम आला हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, ज्या पद्धतीने भर शाळेच्या जवळ म्हणा किंवा आपल्या घरातील कुठलाही लहान मुलगा म्हणा जो कधी काळी जास्त प्रमाणात स्टिंगची बॉटली घेऊन हातात तुम्हाला त्याच्यातील लाल बॉटली फिक्स दिसलीच असेल. कितीतरी तरुण म्हणा, कितीतरी लहान वयाचे स्टुडंट असतील, ते सगळे स्टिंग पितात आणि त्या स्टिंगमध्ये कॅफिन असतं आणि जे कॅफिन आहे ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं. परंतु आता विधान परिषदेमध्ये एक बिल पास झालंय. या बिलामध्ये जे सांगितले माहिती त्यामध्ये तुकाराम मुंडे यांनी जी भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या फॅसी म्हणून एक संघटना आहे जी की FDA च्या अंडर येते आणि जी फूड रेग्युलेशनसाठी काम करते. तर त्या फॅसीच्या नियमावलीनुसार त्यामध्ये असं होतं की जे एनर्जी ड्रिंक आहेत, जे की स्टिंग असेल, रेडबुल असेल किंवा दुसरं कुठलंही असेल, त्यावरती ते लोक अशी हेडलाईन टाकून किंवा त्यामधून एनर्जी भेटते किंवा हे एनर्जी ड्रिंक आहेत असं प्रमोट करू शकत नाहीत. कारण त्या फेसीआयने कालच्याच 29 तारखेला जे आहे ती एक नवीन नियमावली आणली होती आणि त्यामध्ये त्यांनी प्रदर्शित केलं होतं की तुम्ही त्या गोष्टीला अशा पद्धतीने प्रमोट नाही करू शकत. परंतु त्यावरती कोणी अंमलबजावणी करत नव्हतं. परंतु तुकाराम मुंडे थोडीच थांबणार होते. त्यांनी हा मुद्दा मनावर घेतला. विधान परिषदेत काल जाऊन भेट घेतली. विधिमंडळात तो नियम आहे तो आणला. अखेर आपल्या मंत्र्यांना जाग आली आणि त्यानुसार आता शाळेच्या 500 मीटर अंतरावर कुठलीही स्टिंगची बॉटली विकता येणार नाहीये आणि कुठलेही एनर्जी ड्रिंक देखील विकता येणार नाहीये. अखेर ज्या स्टिंगने अख्ख्या महाराष्ट्राभर धुमाकूळ घातला होता ते स्टिंग आता बंद पडणार का काय असं समोर येते. मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.